Hello students, today we will start science chapter number 2 plants structure and function वनस्पतींचे रचना आणि कार्य. The root, stem, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. प्रत्येक वनस्पतींचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे हे वेगवेगळे असतात. या वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे आपण वनस्पतींना ओळखतो. चला तर मग या वेगवेगळ्या अवयवांची ओळख करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल लर्न अबाउट रूट म्हणजेच मूळ. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल अँड द पार्ट that grows above the soil it's called plumule. सीड म्हणजेच बी. बीच्या आतून जमिनीच्या खाली वाढणाऱ्या भागास आदी मूळ म्हणजेच रॅडिकल असे म्हणतात. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणजेच प्लुमल असे म्हणतात. डेफिनेशन ऑफ रूट. द रूट that forms from the radicle grows into the ground. The root is thick near the ground and gradually tapers to a pointed end. This part of the plant growing below the soil for support is called root. आदी मूळ म्हणजेच रॅडिकल पासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीजवळचा भाग हा जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ असे म्हणतात. नाऊ नो अबाउट टॅपरूट. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स that grow obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is called a taproot. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात म्हणजेच सेकंडरी रूट्स प्रोड्यूस होतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात म्हणजेच ती झाडाला सपोर्ट करतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ दॅट इज टॅप रूट असे म्हणतात. रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. दीज आर रूट हेअर्स. द रूट टिप इज डेलिकेट. मुळांचा जो टोक असतो त्या भागावर केसासारखे धागे असतात त्यांना मूलरोम दॅट इज द रूट हेअर असे म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. द रूट टिप इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरी. मुळाची वाढ ही त्याच्या टोकाच्या भागातून होत असते. हे टोक खराब होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. या आवरणाला मूलटोपी दॅट इज द रूट कॅप असे म्हणतात. नाऊ नो अबाउट फायबरस रूट्स. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. म्हणजेच खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे दॅट इज फायबरस रूट्स असे म्हणतात. Thus there are two main types of roots, tap roots and fibrous roots. Dicotyledonous plants have tap roots while monocotyledonous plants have fibrous roots. अशा प्रकारे मुळांचे सोट मूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रकार पडतात. डायकोटिलेडोनस म्हणजे द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते तर एकदल म्हणजेच मोनोकोटिलेडोनस वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, sorghum have two types of roots. Some roots are underground whereas some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. म्हणजेच मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. रूट्स शो some modifications
to perform additional functions such as absorption of water and minerals, anchoring and supporting the plants. The modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, etc. मुळांना माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणजेच मॉडिफाईड रूट्स असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो. डू यू नो roots emerging from the trunk and branches of a banyan tree grow towards the soil. These roots called prop roots. In the beginning, the banyan tree has a very few prop roots, but later on their number increases so much that it appears like a small forest. In Kolkata, a 250 years old banyan tree in the Indian botanical garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots. तुम्हाला माहिती आहे का? वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना पारंब्या म्हणजेच प्रॉप रूट असे म्हणतात. वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने या पारंब्याची संख्या वाढून त्यांचे जंगलच तयार होते. कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षांचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. नाउ स्टार्ट स्टेम म्हणजेच खोड. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द प्लुमल ऑफ द स्प्राउटिंग सीड. As the sprout grows, the length of stem gradually increases too. There are nodes on the stem. Leaves come out at the nodes. The part of the stem between two nodes is called an internode. The tip or the apical end of the stem is called a bud. याचा अर्थ रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे म्हणजेच नोड असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या 2 पेऱ्यांतील अंतराला कांडे म्हणजेच इंटरनोड म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणजेच बड असे म्हणतात. नाउ लर्न अबाउट लीफ. Leaves grow from the nodes on a stem. Leaves are generally thin, flat, and green in color. The broad, spread out part of the leaf is called the leaf blade or lamina, and its edge is called the leaf margin. Leaf margins may be entire, dentate, or lobed. Leaf म्हणजेच पान. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा दॅट इज द लीफ मार्जिन म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड or rounded. Leaves of some plants have a stalk called a petiole. Leaves of some plants do not have a petiole. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base. Small leaf-like structures may be present near the leaf base. These are called stipules. म्हणजे पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग दॅट इज द लीफ ॲपेक्स म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ दॅट इज द पेटिओल असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल म्हणजेच लीफ बेस होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णे दॅट इज द स्टिपल्स म्हणतात. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single mid rib.
Such leaves are called simple leaves. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Simple leaf and compound leaf are the म्हणजेच काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये म्हणजेच लीफलेटमध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पान दॅट इज द कंपाऊंड लीफ म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. In different plants, the arrangement of leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whorled, spiral, etc. According to shape, leaves are rounded, palmate, lanceolate, linear, etc. The peepal leaf blade has reticulate venation and the maize leaf blade has parallel venation. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास म्हणजेच रेटिक्युलेट वेनेशन असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविन्यास म्हणजेच पॅरलल वेनेशन असणारे असते. Flowers may have a long or a short stalk called pedicel. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. फुलाला लांब किंवा आखूड देठ म्हणजेच पेडिसल असतात. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार म्हणजेच रिसेप्टॅकल असे म्हणतात. Petals and other parts of the flower are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of flower. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग हे सर्व पुष्पाधारावर म्हणजेच रिसेप्टॅकलवर असतात. आता आपण कॅलिक्स म्हणजेच निदलपुंज याची माहिती घेऊ. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. फुलाच्या पाकळ्या म्हणजेच petals हे जेव्हा कळी अवस्थेत असतात तेव्हा त्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. ह्या आवरणाला निदलपुंज म्हणजेच कॅलिक्स असे म्हणतात. सेकंड पार्ट ऑफ फ्लॉवर इज कोरोला म्हणजेच दलपुंज. कोरोला इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड petals. दलपुंज हा रंगीबिरंगी पाकळ्यांनी बनलेला असतो. म्हणजेच फुलांचा जो पाकळ्यांचा भाग असतो त्याला दलपुंज दॅट इज द कोरोला असे म्हणतात. तुम्ही वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजाचे आकार, वास व रंग याचे निरीक्षण केलेच असणार आणि नसेल केले तर निरीक्षण करा. थर्ड पार्ट ऑफ फ्लॉवर इज अँड्रोइसियम म्हणजेच पुमंग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. इच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग असून तो स्टेमन म्हणजेच पुंकेसराचा बनलेला असतो. प्रत्येक पुंकेसर हा परागकोश म्हणजेच अँथर आणि वृंत म्हणजेच फिलामेंट यांचा बनलेला असतो. फोर्थ पार्ट ऑफ फ्लॉवर इज जिनोइसियम म्हणजेच जायांग. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टायल अँड ओव्हरी. जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो. स्त्री केसर म्हणजेच कार्पेल हा कुक्षी दॅट इज द स्टिग्मा, कुक्षी वृंत म्हणजेच स्टाईल आणि अंडाशय म्हणजेच ओव्हरी यांचा बनलेला असतो. आफ्टर मॅच्युरिटी ऑफ फ्लॉवर anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. Due to pollination, ovals in the ovary get fertilized. Fertilized ovals form the seeds
अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. परागकोश म्हणजेच अँथर्स पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन म्हणजेच पोलिनेशन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. आता आपण फ्रूट म्हणजेच फळ यांची माहिती घेऊ. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. देअर आर व्हॅरिएशन्स इन देअर शेप, color, taste, etc. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यांमध्ये विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. प्रत्येक फळांमध्ये कवचाची, गराची व बियांची रचना, संख्या वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते. Seeds which get divided into two equal parts are called dicotyledonous seeds. Seeds which do not divide into two equal parts are called monocotyledonous seeds. म्हणजेच ज्या बियांचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी, दॅट इज द डायकोटिलेडोनस सीड असे म्हणतात, तर ज्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणजेच मोनोकोटिलेडोनस सीड्स असे म्हणतात.